नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुमचं सर्वांचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर माझी रोजची गडबड सुरू आहे. घरातली कामं वगैरे आटोपलेली आहेत आणि मला आता खूप माझं एक महत्त्वाचं काम करायचं आहे, ते म्हणजे मला माझा ड्रेसिंग टेबल क्लीन करायचा आहे. चला तर मग पटापट व्हिडिओला सुरुवात करते. बघा, हा आहे माझा ड्रेसिंग टेबल. ॲक्च्युली हा ड्रेसिंग टेबल नाही आहे, हे माझं कपाट आहे आणि ह्या कपाटामध्येच हा एक कप्पा मी माझ्या ड्रेसिंग टेबलसाठी बनवलेला आहे. म्हणजे माझं जे काही मेकअपचं सामान आहे ते सगळं मी ह्याच कप्प्यामध्ये ठेवते आणि हे ड्रॉवर पण त्यासाठीच आहे. तर आता तुम्ही बघू शकता की किती पसारा आहे या सर्वांमध्ये. जेव्हा मी हा कप्पा जेव्हा ठरवलं की मी याच्यामध्ये सर्व माझं मेकअपचं सामान ठेवेन, तेव्हा मला वाटलं होतं की मी खूप छान ऑर्गनाईज करून ठेवेल. पण ॲक्च्युली ना, मला ही जागासुद्धा कमी पडते. एवढ्याशा जागेमध्ये मला माझं सर्व मेकअपचं सामान, ज्वेलरी आणि ज्या काही महत्त्वाच्या वस्तू आहेत त्या सर्व मॅनेज कराव्या लागतात. तर मी हे सगळं व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवत असते, पण आज ह्याच्यामध्ये खूप पसारा झाला आहे आणि मला बऱ्याच दिवसापासून हा कप्पा आवरायचा होता, पण मी आवरत नव्हती. कारण मला असं वाटलं की मी जेव्हा आवरेल तेव्हा मी व्हिडिओसुद्धा बनवेल. मग त्या हिशोबाने मी तो आवरतच नव्हती. तर आज फायनली मुहूर्त लागलाय. ड्रेसिंग टेबल मला आज क्लीन करायचं आहे आणि मला तुम्हाला दाखवायचं सुद्धा आहे माझ्याकडे काय काय टोटल वस्तू आहेत, ज्या मेकअपच्या किंवा ज्वेलरी वगैरे जे काही आहे ते माझ्याकडे काय काय आहे आणि मी कसं कसं सगळं मॅनेज करते. माझा हा कप्पा मी कसा ऑर्गनाईज करते आणि ऑर्गनायझिंगसाठी मी काही विशेष गोष्टी करते, तर त्यासुद्धा मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका. सर्वात आधी मी जो सर्वात खालचा कप्पा आहे, जो सर्वात जास्त यूजफुल होतो माझ्या या पूर्ण ड्रेसिंग टेबलमध्ये, तो कप्पा आवरायचा ठरवला. कारण त्याच्यामध्येच सर्वात जास्त पसारा झालेला होता. कधीही कोणतीही गोष्ट लागली तर ती आपण घेतो, पण ठेवताना ती व्यवस्थित आपण ठेवत नाही आणि मग त्यामुळे पसारा वाढत जातो. तर आता मी काय करणार आहे, तर सर्वात आधी मी सर्वात खालचा कप्पा पूर्णपणे मोकळा करून घेणार आहे. सर्व सामान बाहेर काढून घेणार आहे आणि मग त्यानंतर मग मी एक एक कप्पा आवरणार आहे. एकत्र सर्व सामान बाहेर काढलं तर मग आपल्यावर खूप लोड येतो आणि मग एवढा सगळा पसारा होतो आणि मग कसा आवरायचा असा आपल्याला प्रश्न पडतो. हे बघा, हा आता कप्पा मी एक मोकळा केलेला आहे आणि ह्याच कप्प्यामधून साधारण एवढं सामान निघालेलं आहे. तर मी आता पहिले हा सगळा कप्पा आहे सर्वात आधी मी क्लीन करून घेणार आहे आणि मग त्यानंतर हे जे सामान आहे ते सॉर्ट आउट करून जे काही मला आता लागणार आहे तेच सामान ठेवणार आहे. जे नको आहे ते सरळ मी डस्टबिनमध्ये फेकून देणार आहे. कारण मग नको त्या गोष्टीचा आपण सांभाळत बसतो तर मग पसारा वाढत जातो. तो कप्पा मोकळा केल्यानंतर मी सर्वात आधी तो ओल्या फडक्याने व्यवस्थित पुसून घेतला. कारण मोकळा असल्यावरच पुसून घेतलेला बरा पडतो आणि मग व्यवस्थित क्लीन केल्यानंतर आपल्या ज्या वस्तू आपल्याला ठेवायच्या त्या आपण ठेवू शकतो. माझ्याकडे हा बँगल स्टँड आहे आणि ज्या बांगड्या मी वरचेवर यूज करते, मला नेहमी यूज करायला लागतात, त्याच बांगड्या मी ह्या स्टँडला लावून ठेवलेल्या आहेत आणि ज्या एक्स्ट्राच्या बांगड्या आहेत त्या मी दुसरीकडे ठेवलेल्या आहेत. तर अशा प्रकारे मी माझा बँगल सेट सर्वात आधी रेडी केलेला आहे. आता मी माझे हे ज्या वस्तू आहेत त्या सर्व व्यवस्थित ऑर्गनाईज करण्यासाठी एक आयडिया करणार आहे. हे आहे माझ्याकडे आम्हाला दिवाळीला मिळालं होतं ह्याच्यामध्ये गिफ्ट, म्हणजे गिफ्ट हॅम्पर होतं. तर ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या अशा वस्तू वगैरे असतात ना, तसं होतं. तर आता हे मला यूज काय होईल त्याचा मी विचार केला. तर याच्यामध्ये मी आता वेगवेगळे माझे ज्या वस्तू आहेत ते व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवणार आहे. तर बघा मी आता कशी करते. तर आपल्याकडे असे बॉक्सेस असतात, घड्याळाचे, वॉच वगैरे घेतल्यावर त्याचे बॉक्सेस असतात किंवा मोबाईलचे सुद्धा, हेडफोनचे वगैरे असे बॉक्सेस असतात ना. तर असे बॉक्सेस आपण रियूज करू शकतो ऑर्गनायझिंगसाठी. तर मी हे बॉक्सेस असंच यूज करणार आहे आता. तर हे बघा, मी माझं ऑर्गनायझिंग करून घेतलेलं आहे. जसं मी तुम्हाला दाखवलं होतं की हे सर्व जे बॉक्स आहेत ना, हे सगळे मोबाईलचे जे बॉक्स असतात जे आपल्याला यूजफुल नसतात, आपण जे बॉक्स फेकून देतो ना, ते बॉक्स मी इथे यूज केलेले आहेत. माझं जे मेकअपचं सामान आहे ते व्यवस्थित ऑर्गनाईज करण्यासाठी. तुम्ही इथे बघू शकता माझे जे क्लिप आहेत ते मी इथे लावलेले आहेत. कारण हा मेनली आपल्याबरोबर प्रॉब्लेम होतो की आपल्याला क्लिपच लवकर सापडत नाही. जेव्हा आपल्याला क्लिप हवे असतात आपल्याला क्लिप मिळत नाही. त्यामुळे मी इथे असे क्लिप लावलेले आहेत आणि त्यानंतर जे बनाना क्लिप वगैरे असतात ते असे ह्या प्रकारे इकडे ऑर्गनाईज करून ठेवलेले आहेत. त्यानंतर टिकल्या वगैरे ह्या तर आपल्याला कधीच वेळेत सापडत नाही, टिकली आणि गंध वगैरे, तर त्यामुळे मी ते इथे ठेवलेले आहेत.
आणि त्यानंतर माझे नेल पेंट्स जे आहेत त्या मी इथे ऑर्गनाईज केलेले आहेत. मला जेव्हा जी लागेल तेव्हा ती काढून मी इथे यूज करू शकते. त्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट, रबर तर आपल्याला कधीच वेळेत सापडत नाही. अशा प्रकारचे क्लिप्स आणि छोट्या ज्या पिना असतात ह्या आपल्याला लवकर सापडत नाही. त्यामुळे मग मी हे एका व्यवस्थित एका याच्यात ऑर्गनाईज केलं आहे. त्यानंतर हे जे आपल्याले वाईप्स असतात ते मेकअप नंतर आपल्याला क्लिनिंगसाठी हे वाईप्स यूजफुल असतात. तर हे पण पटकन मिळावे, समोरच दिसावे म्हणून मी हे अशा प्रकारे इकडे समोरच ठेवलेले आहेत. त्यानंतर हा माझा गॉशा आहे, ते स्किनचा फेस मसाजसाठी जो आपण गॉशा यूज करतो ना तो हा आहे. त्यानंतर ह्या आहेत माझ्या टिकल्या, ज्या मला साडी घातल्यावर आपल्याला छान अशी साडी नेसल्यानंतर अशा सुंदर डिझायनर अशा टिकल्या लावायला आवडतात मला. तर त्या पण लवकर मला सापडत नाही. जेव्हा जेव्हा आपली घाई असते ना, घाईच्या वेळेला ह्याच सर्व गोष्टी आहेत ज्या आपल्याला घाईच्या वेळेला पटकन मिळत नाही. त्यामुळे मग मी हे व्यवस्थित ह्याच्यामध्ये सर्व ऑर्गनाईज करून ठेवलं आहे. कारण जेव्हा आपल्याला बाहेर जायचं असतं, घाई असते आणि अशा वेळेला आपल्याला हवं असतं की पटकन सगळ्या वस्तू आपल्याला हातासरशी पटकन मिळून जाव्या. आणि ह्यातल्या ज्या सर्व त्याच वस्तू आहेत ज्या मला पटकन मिळाव्या असं मला वाटतं. मग ते क्लिप असू दे किंवा टिकल्यांचं पाकिट असू दे किंवा हे रबर आणि पिना वगैरे असू दे. तर म्हणून मी ह्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या ऑर्गनाईज केल्या आहेत. आणि आता जो कप्पा मी क्लीन केला आहे त्या कप्प्यामध्ये मी समोरच ठेवणार आहे, सगळ्यात खालच्या कप्प्यामध्ये. कारण मला ते एकदम हँडी असावं, जेव्हा पाहिजे तेव्हा माझ्या नजरेस पडावं आणि मी पटकन यातल्या वस्तू वापरू शकेन अशा पद्धतीने. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मी माझे बांगड्यांचा जो रॅक आहे ती तर लावलेलीच आहे. आता हे जे ऑर्गनायझर मी रेडी केलेलं आहे ना ते पण मी इथे ठेवून देणार आहे. तर अशा प्रकारे हे मुद्दाम मी सगळ्यात खालच्या कप्प्यामध्ये ठेवले, कारण मी जेव्हा इकडे येईल तेव्हा मला हे इझिली दिसून मला ज्या गोष्टी हव्या आहेत त्या मी इझिली याच्यातून घेऊ शकते म्हणून. तर अशा प्रकारे हे ऑर्गनायझिंग जे आहे हे मला खूपच युजफुल वाटतं. तर तुमच्याकडे पण जर असे बॉक्स असतील तर तुम्ही सुद्धा हे बॉक्स अशा प्रकारे यूज करून तुम्ही तुमच्या ड्रेसिंग टेबलमध्ये सगळ्या वस्तू व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवू शकता. असे ऑर्गनायझर्स आपल्याला ऑनलाईन सुद्धा मिळतात, पण ऑनलाईन उगाच पैसे घालवण्यापेक्षा आपण घरच्या घरी यूज अँड थ्रो ह्या गोष्टी असतात, म्हणजे आपण फेकण्यापेक्षा आपण यूज करू शकतो. मग त्यापेक्षा आपण हे अशा प्रकारे यूज करून आपण ऑर्गनायझिंग करून आपलं जो वेळ वाचवू शकतो, टाइम वाचू शकतो आणि शिवाय पैसा पण वाचू शकतो. तर त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे आयडिया करू शकता तुमच्या मेकअपच्या सर्व वस्तू व्यवस्थित ऑर्गनाईज करण्यासाठी. तर हा कप्पा तर आवरून झालेला आहे. आता मी पुढच्या कप्प्यांकडे वळते. पुढच्या वरच्या कप्प्यांमध्ये काही औषधाच्या बाटल्या तुम्हाला दिसत असतील, ज्या माऊची औषधं वगैरे आहेत ते मी मुद्दाम इथेच ठेवते कारण ते पटकन सापडतात. आणि ज्वेलरी आणि मेकअप बॉक्स पण आहे, तर मी हे आता पटापट सॉर्ट आउट करायला सुरुवात करते. तर आता मला माझे जी ज्वेलरी आहे ती सर्व ऑर्गनाईज करायची आहे आणि मी त्यासाठी एक जुगाड करणार आहे. म्हणजे मी काय करणार आहे, हा जो बॉक्स आहे ना हा आम्हाला दिवाळीला मिळाला होता. याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स होते. तर ड्रायफ्रूट्स तर सगळे संपलेले त्याच्यामधले. आणि हा बॉक्स मला खूप असं छान वाटला, एकदम दिसायलाही छान आणि असं वाटलं की ज्वेलरी बॉक्स म्हणून आपण हा बॉक्स यूज करू शकतो. तर माझा असा विचार चालू आहे की माझ्याकडे जी काही ज्वेलरी आहे ती मी ह्याच्यात व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवू शकते, कानातले, गळ्यातलं किंवा जे काही मला ठेवायचं आहे ते. तर त्यासाठी मी आता हा बॉक्स यूज करणार आहे. म्हणजे मला जर काही ट्रेडिशनल साडी वगैरे काही घालायची असेल आणि त्याच्यावर काही ज्वेलरी हवी असेल तर हा एकच बॉक्स काढल्यावर मला सगळी ज्वेलरी माझी एकाच ठिकाणी मिळेल. तर चला पटापट आता मी ह्या बॉक्सला रेडी करते. सर्वात आधी हा जो बॉक्समधला हा जो आहे कप्पा, हे जर काढलं तर हे जरा खोलगट होतं आहे, याच्यामुळे खूप वर येतो आहे. तर मी असं करणार आहे की हे असं उलटं करून याच्यात ठेवणार आहे, म्हणजे मला भरपूर जास्त स्पेस मिळेल माझी ज्वेलरी ठेवण्यासाठी. गळ्यातले काही ठुशी वगैरे आहेत ते मी ह्याच्यात ठेवणार आहे. जे कानातले आहे ते मी इथे ठेवणार आहे.
ही बिंदी आहे, बिंदी मी याच्यात ठेवली आणि जे कमरपट्टे आहेत ते सगळे कमरपट्टे या कप्प्यामध्ये ठेवते. हा पण माझा कमरपट्टा आहे. हा पण एक कमरपट्टा आहे माझ्याकडे. नथ वगैरे आहे ते सुद्धा मी याच्यामध्येच ठेवून देणार आहे, म्हणजे मला सर्व काही एकाच ठिकाणी सापडेल, मला शोधायची गरज लागणार नाही पुन्हा वेगळं. हे सगळं आवरत असताना मध्येच माऊ आली ट्युशनमधून आणि तिने मला सांगितलं की तिला चीज पराठा खायचा आहे. तर मग मी माझी ही सगळी कामं बाजूला ठेवली आणि पहिले माऊसाठी चीज पराठा बनवायला घेतला. आणि तिला संध्याकाळची वेळ होती तर चहासुद्धा हवा होता. तर मी थोडासा ब्रेक घेतला माझ्या कामातून आणि पहिले माऊसाठी चीज पराठा बनवला. चीज पराठ्याची रेसिपी आपल्या चॅनेलवर आहे, तर एकदा जाऊन नक्की चेकआउट करा आणि तुम्ही तुमच्या मुलांसाठी नक्की बनवून बघा, खूप टेस्टी लागतो. तर हे बघा, अशा प्रकारे आपला ज्वेलरी बॉक्स रेडी झालेला आहे. माझी सर्व ट्रेडिशनल जी ज्वेलरी आहे ती मी याच्यामध्ये ठेवलेली आहे, म्हणजे मी साडी वगैरे घातल्यानंतर कोणताही ट्रेडिशनल लुक केल्यानंतर यातली ज्वेलरी यूज करू शकते. तर असा माझा ज्वेलरी बॉक्स आता रेडी झालेला आहे. आणि माझे जे बँगल्स आहे त्यासाठी मी वेगळा बॉक्स केलेला आहे. तसाच अजून एक बॉक्स माझ्याकडे होता. हे बघा, हा बॉक्स पण आम्हाला दिवाळीला गिफ्ट मिळाला होता. तर हा बॉक्ससुद्धा म्हटलं आपण यूज करूया. तर मी माझे बँगल्स वगैरे ठेवण्यासाठी हा बॉक्स केलेला आहे. कसं असतं ना, हे जे डायमंडचे बँगल्स असतात ना, त्या जर आपण अशा वरतीच स्टँडला वगैरे अडकवल्या तर ते काळे पडण्याची शक्यता असते, म्हणून मी त्याच्यासाठी हा स्पेशल बॉक्स केलेला आहे. त्याच्यामध्ये सगळे डायमंड्स वगैरे जेवढे बँगल्स आहेत ते सर्व यात ठेवता येतील या हिशोबाने. म्हणून मी ह्या बँगल बॉक्समध्ये फक्त डायमंडचेच बँगल्स ठेवलेले आहेत, जे मी रेग्युलर यूज करत नाही, फक्त फंक्शनलाच यूज करते. अशा प्रकारे हा बँगल्सचा बॉक्स बनवलेला आहे. आणि बाकीचे जे बँगल्स आहेत एक्स्ट्रावाले ते सगळे दुसरीकडे ठेवलेले आहेत मी, म्हणजे जे डायमंड्सचे नाही आहेत ते. तर आता मी बघते अजून काही बँगल्स वगैरे माझे याच्यात ॲड करता येतील का ते शोधते मी. तर माझे काही अजूनही बँगल्स आहेत जे मला ॲड करावे लागतील यामध्ये. आणि अशा प्रकारे माझा हा बँगल्सचा डायमंडच्या बँगल्सचा बॉक्स रेडी झाला आहे. आणि याला विशेष म्हणजे खूप छान अशी कडी दिलेली आहे बघा, ही एकदम अशी मस्त कडी दिलेली आहे, जे पॅक केल्यानंतर आपण इझिली असं ओपन करू शकत नाही. जोपर्यंत कडी उघडत नाही हा बॉक्स ओपन होणार नाही. तर एकदम छान असा ऑप्शन होता हा. याच्यामध्ये सुद्धा ड्रायफ्रुट्सच होते ह्या बॉक्समध्ये सुद्धा. तर जे काचेचे जार होते ते मी काढून ठेवलेले आहेत. आणि मग अशा प्रकारे हा बॉक्स मला यूजफुल झालेला आहे. आणि किती सुंदर आहे हा बॉक्स, मला खूप आवडलेला आहे. आणि ह्याला पकडायला पण आहे अशा प्रकारे पेटीसारखा एकदम बॉक्स वाटतोय. ह्याच्यावर टॅग सुद्धा आहे नावाचं. प्लास्टिकचे पाऊच होते मोठे मोठे आणि माझ्याकडे अजून काही बँगल्स होते, भरपूर बांगड्या आहेत माझ्याकडे. तर त्यासाठी मी हे पाऊच यूज केलेले आहेत. हे दोन मोठे मोठे पाऊच मी माझ्या बँगल्स ठेवण्यासाठी यूज केलेले आहे. जे एक्स्ट्राचे माझे ट्रेडिशनल बँगल्स आहेत ते मी ह्याच्यात ठेवते. हे माझे काही ज्वेलरी बॉक्सेस आहेत ज्याच्यामध्ये मी अशी ज्वेलरी ठेवली जी ट्रेडिशनल नाही आहे. याच्यामध्ये जे छोटे छोटे कानातले असतात जे वेस्टर्न वेअरवर सुद्धा आपण घालू शकतो ते आहे. त्यानंतर याच्यामध्ये
जे गरब्याला वगैरे आपण ऑक्सिडाइज ज्वेलरी घालतो ना ती आहे। हे सर्व बॉक्स त्याचेच आहेत। खाली काही ज्वेलरी आहे ती ट्रेडिशनल वेअरचीच आहे, म्हणजे लेहंगा वगैरेवर घालू शकतो अशी आहे। तर अशा प्रकारे ही सर्व ज्वेलरीचे बॉक्सेस आता मी वेगळे ठेवलेले आहेत आणि जो मी ज्वेलरी बॉक्स रेडी केला होता ट्रेडिशनलचा तो मी वेगळा ठेवणार आहे। हा माझा मेकअप बॉक्स आहे। मला अपग्रेड करायचा आहे ॲक्च्युली माझा मेकअप बॉक्स, पण मी केलेला नाही आहे। मला याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी ॲड ऑन करायच्या आहेत अजून, पण सध्या हाच माझा मेकअप बॉक्स आहे आणि जे काही मला मोस्ट ऑफ सामान लागतं ते मी यामध्ये ठेवलेलं आहे। तर अशा प्रकारे माझं ड्रेसिंग टेबलमध्ये जे काही बॉक्सेस असतात ते सर्व आता मी अपग्रेड केलेले आहेत। जे नको आहे त्या वस्तू सर्व काढलेल्या आहेत आणि ज्या हव्या आहेत त्याच वस्तू ठेवलेल्या आहेत। तर मी पटापट आता ड्रेसिंग टेबलमध्ये ह्या सर्व वस्तू ठेवून देते आणि मग तुम्हाला एक फायनल लुक दाखवते की माझा ड्रेसिंग टेबल आता कसा दिसतोय। तर हे बघा, माझा ड्रेसिंग टेबल जे आहे तो एकदम रेडी झालेला आहे। सर्व सामान मी एकदम व्यवस्थित ऑर्गनाइज करून ठेवलेलं आहे। प्रत्येक सामान मला दिसेल असं व्यवस्थित ठेवलेलं आहे आणि ज्या गोष्टी मला लागणार आहेत त्या मला एकदम हँडी राहाव्यात म्हणून मी त्या अशा प्रकारे ऑर्गनाइज करून ठेवलेल्या आहेत। तर मला जास्त लागणाऱ्या वस्तू खाली, त्यानंतर कधीतरी लागणाऱ्या वस्तू वरती, अशा प्रकारे मी माझा ड्रेसिंग टेबल व्यवस्थित ऑर्गनाइज केलेला आहे, तुम्ही बघू शकता। फायनली माझा ड्रेसिंग टेबल आवरून झालेला आहे। मी कंटिन्युअसली 2 ते 3-2.5 तास उभी आहे आणि हा सगळा पसारा आवरत होती आज। ज्या नको आहेत त्या वस्तू सर्व टाकून दिलेल्या आहेत आणि अशा प्रकारे माझा ड्रेसिंग टेबल एकदम क्लीन आणि नीट दिसतोय। तर आपल्या घरातल्या बऱ्याच अशा वस्तू असतात ज्या आपल्याला व्यवस्थित ऑर्गनाइज करून ठेवता येऊ शकतात, पण आपण तेवढा वेळ त्या गोष्टींसाठी देत नाही किंवा पैसे न घालवता सुद्धा थोडंसं डोकं आपण लावलं तर आपण अशा गोष्टी छानपणे ऑर्गनाइज करून ठेवू शकतो। आणि मला तर सगळ्या गोष्टी वेल ऑर्गनाइज्ड ठेवायला खूप आवडतात, जेणेकरून मला कोणतीही गोष्ट जेव्हा लागणार असेल, हवी असेल, तेव्हा ती इझिली मला मिळून जावी, एवढा एकच माझा हेतू असतो। तर अशा टाईपचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर यापुढे सुद्धा मी अशा टाईपचे व्हिडिओज घेऊन येण्याचा प्रयत्न करेन। त्यामध्ये किचन टिप्स, त्यानंतर बाथरूममध्ये कशा प्रकारे आपण गोष्टी वेल ऑर्गनाइज करून ठेवू शकतो आणि कमी खर्चामध्ये, कमी वेळामध्ये, कमी एफर्ट्समध्ये आपण घर आपलं कसं नीटनेटकं ठेवू शकतो या संबंधीचे सुद्धा व्हिडिओ मी घेऊन येणार आहे। तेव्हा तुम्हाला जर अशा प्रकारचे व्हिडिओ आवडत असतील, तुम्ही पहिल्यांदा जर चॅनेलवर आलेले असाल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सुद्धा लाईक करा आणि तुमचे काही सजेशन्स असतील नक्की व्हिडिओला कमेंट करून कळवा की तुम्हाला हे माझं ऑर्गनायझिंग टूल्स आणि आयडियाज कशा वाटल्या। तर असा होता माझा आजचा व्हिडिओ। तर पुन्हा भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।